नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपल्याला बस घेऊन जायचं होतं ट्रिपवरती। मग आपण गाडीकडे आलो आणि बघितलं तर काय शशांक बाया बसले होते बसच्या सीट कव्हर लावत। मग आपण तिथून आलो आणि चाललो कस्टमरच्या पिकअप लोकेशनकडे। कस्टमरच्या पिकअप लोकेशनला गेलो, त्यांना केलं पिकअप आणि लागलो डायरेक्ट आपण वाकडमधून मुंबई बेंगलोर हायवेला लागलो आणि आलो आपण तळेगावच्या टोल नाक्यावरती। तळेगावचा टोल नाका केला पास आणि केली डायरेक्ट आपण लोणावळा घाटात एंट्री। घाटात आल्यावर काय आपल्याकडे सुट्टी असते काय, फुल 100च्या स्पीडनं घाटात फाईन पडतोय, त्यामुळे आपण 60च्या स्पीडनं चालत होतो। मग आपण आलो होतो खालापूरच्या टोल नाक्याला पास आणि मुंबईमध्ये एंट्री करून बघतो तर काय 2 गाड्याचा ऍक्सिडेंट झाला होता। मागे खूप अशी लाईन लागलेली होती। मग काय त्या कार गाडीवाल्याची चुकी होती तिथे आणि तिथून आपण पुढे आलो आणि रबाळीच्या तिथून बघितलं तर काय लांब असे ट्रॅफिक लागलेलं होतं। 7.5 किलोमीटर जायला 46 मिनिटं दाखवत होतं। मग आपण तिथून पोहोचलो कस्टमरचं जिथं फंक्शन होतं त्या लोकेशनला, ठाणेमध्ये आलो, तिथं थांबलो। कस्टमरचं फंक्शन झाल्यावर आपण तिथून निघलो डायरेक्ट पुण्याच्या दिशेने रिटर्न। मग आपण पुण्याच्या दिशेने निघलो आणि आलो डायरेक्ट आपण एक्सप्रेसच्या स्टार्टिंग पॉइंटला। एक्सप्रेसला आलो आणि लागलो आपण एक्सप्रेसवरती आणि घाटात आलो आणि बघतो तर काय बाबा घाट फुल जाम होता ट्रॅफिकनं। कंप्लीट 1.5 तास गेला आपला लोणावळ्याच्या घाटात ट्रॅफिकमध्ये। बघा किती ट्रॅफिक आहे। आणि तिथून घाटाच्या वरती आलो तर आपल्याला पप्पा भेटले तिथं। पप्पा पण मुंबईला गेलेले होते, पप्पांना केलं बाय बाय आणि तिथून आपण आलो कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला। कस्टमरला केलं ड्रॉप आणि निघालो आपण आपल्या घराकडे। तर मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नाहीये त्यांनी फॉलो करायला विसरू नका। बाय बाय, धन्यवाद।